पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल लाईट मार्च आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी नीट पेपर लीक प्रकरणानंतर मानसिक तणावातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलनात नागरिक, युवक, महिला तसेच लहान मुली विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली। मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दर्शवला। तर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करत या घटनेस जबाबदार असलेल्या सरकारने उत्तरदायित्व स्वीकारावे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला। क्योंकि इन लोगों की औकात नहीं रही उस कुर्सी को संभालने की, क्योंकि बाबा साहब अम्बेडकर ने जो हमें संविधान दिया है उस संविधान का अपमान करते हैं, हमारे देश की कानून व्यवस्था का अपमान करते हैं, युवाओं का अपमान करते हैं, महिलाओं का अपमान करते हैं। तो ऐसे सरकार में बैठे हुए लोग नरेंद्र मोदी, अमित शाह और बाकी के उसके जितने भी मंडली है इन सभी को राजीनामा देना चाहिए। दिल्लीमध्ये ज्या पोलिसांनी आपल्या स्टुडंट्सला मारला आहे त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। तसंच मोदींनी माफी मागितली पाहिजे। त्यांनी जर हे सगळी सिच्युएशन व्यवस्थित हँडल केली असती, त्यांनी जर पहिल्यापासून हे सगळं व्यवस्थित ठेवलं असतं, इथपर्यंत कधी आलंच नसतं। परत अजून मला वाटत नाही की मोदींनी फक्त माफीच मागितली पाहिजे, त्याचं रिजर्वेशन झालंच पाहिजे, त्याची तेच लायकी, त्याचं रिजर्वेशनच झालं पाहिजे। आणि परत ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचा निर्णय घेतलाय आपल्या नीट परीक्षेमुळे त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल खूपच वाईट वाटते। पण त्यांच्या बलिदानाबद्दल आपण त्यांच्यासाठी लढतो ही मोठी गोष्ट आहे आणि आपण तसंच लढत राहू। आणि आपण आता आपण जरा माफी मागत नाहीये, जर माफी भेटत नाही तर त्या मोदीला म्हणजे मोदीकडनं जर माफी भेटत नाही तर थांबायचं नाही का। आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांना खरंच सॅल्यूट आहे की त्यांनी खूपच प्रामाणिकपणे आणि सपोर्ट केला आहे। त्या तल्ली की ज्या स्टुडंट्सला मारलंय, ज्या स्टुडंट्सला रक्त निघून करत मारलंय, त्या पोलिसांना पोलीस ठेवायला पाहिजेच नाही। आपले महाराष्ट्राचे पोलीस दे आर बेटर दॅन दिल्ली पोलीस। रिअली खरंच तुम्ही खूप चांगले पोलीस आहात। ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है, ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है। मी YouTubeला व्हिडिओज बघतेय, त्या व्हिडिओमध्ये मारलं जातं आणि मी हे सुद्धा बघितलं की 2 वर्षाचा मुलगा होता, त्याला एका पोलिसाने डोक्याला लाठी मारली आणि त्याला आता ब्रेनला इंजुरी झाली आहे खूप। आता त्यांना नाही का आता काय बोलू। आज पिंपरी चौकामध्ये इथे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित झालेले आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेब बाबा देखील मार्गदर्शनाला उपस्थित झालेले आहेत। आजचं आमचं हे कॅन्डल मार्च आणि सत्याग्रह आंदोलन यासाठी आहे। आम्ही त्याला विजय मार्च म्हणून आता संबोधित करणार आहोत, कारण विद्यार्थी शक्तीचा लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांवरील गुन्हे देखील मागे घेण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की या 3 मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत होतो की एक तर त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, मोदींनी माफी मागितली पाहिजे, विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे, जे हे प्रकाराला जबाबदार आहेत त्या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। तर आता पण प्रधान यांनी राजीनामा दिलाय, प्रधान यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, केस चालवली गेली पाहिजे। दुसरी गोष्ट, पार्लमेंटमध्ये याची चर्चा का केली जात नाहीये। आज 1 महिन्यापासून लाखो विद्यार्थी वर्ग, युवक वर्ग त्या ठिकाणी दिल्लीमध्ये एवढी मोठी क्रय शक्ती देशाची आज त्या ठिकाणी
त्यांनी सगळ्यांनी अडवून ठेवली. याच्याबद्दल पार्लिमेंटमध्ये चर्चा करण्याचा आग्रह राहुल गांधींचा आहे. ती चर्चा देखील केली गेली पाहिजे. या सर्व मागण्यांसाठी आजचं आमचं आंदोलन आहे. आणि या कॅन्डल मार्चला विजय मार्च म्हणून आम्ही आता यापुढे संबोधित करणार आहोत. विजय मार्च सत्याग्रह आंदोलन आमचं या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही ते करणार आहोत. यापुढे जेव्हा जेव्हा असे प्रकार होतील, आता सुद्धा जर का त्यांनी कायदेशीर बाजू नीट घेऊन दिलेले शब्द पाळले नाहीत, तर या पुढे अधिक तीव्रतेने आंदोलन आम्ही करणार आहोत. सरकारचा राजीनामा झाला, पुढचा नंबर कोणाचा वाटतो? पंतप्रधानांचा राजीनामा झाला, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जी बेछूट मारहाण झालेली आहे, जी अमानुष मारहाण झाली, त्याला जबाबदार गृहमंत्री अमित शहा देखील आहेत. आणि या सर्वांचे करते करविते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांचा कोणताही अधिकार त्यांना या देशाच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा नाही आहे. हे मागील 1 महिन्यापासून सिद्ध झालेलं आहे. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि हे सरकार बरखास्त केलं जावं अशी आमची ठाम मागणी. ऐका, हिंमत ठेवा. आम्हाला हजारो वर्ष पिढ्या कोणी शिकू दिलं नाही आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. तेच आता सत्तेवर आहेत आणि त्यांचा मंत्री म्हणजे हा प्रधान हा खाकी चड्डीत राहणारा कायम. आणि त्याने ONGCचे त्याच्याकडे अधिकार होते, तर RSSच्या सगळ्या परिवाराला 700 कोटी रुपये दिले. 700 कोटी कोणाचे पैसे? ONGCतून आपल्या. आमच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचा हा त्यांचा पहिल्यापासूनचा विषय आहे. सरकारी शाळा आम्ही शिकलो सरकारी शाळेत, त्यांची पण लोक सरकारी शाळेत शिकली आणि ते परदेशात गेले. आम्ही इथं तुमची सेवा करतो. तर अशा परिस्थितीमध्ये शिकलेल्या लोकांना आपण आवाज करायला लागलो, म्हणून त्यांनी सरकारी शाळा बंद केल्या आणि सगळ्या खाजगी शाळा सुरू केल्या. म्हणजे तुम्हाला पुन्हा तुमच्या पोरांना शिकवायला देऊ नये अशी व्यवस्था केली. त्यातून पुढे आपण गोरगरीब लोक सीईटीला बसतो, नीटला बसतो, इकडे जातो तिकडे जातो. त्यासाठी आई बाप आपले काय कष्ट करतात आणि तिथं गेल्यावर पेपर लिहितो पोरगा आणि त्याला कळतं की पेपर लीक झालं. हे सगळी मेहनत गेली की नाही? म्हणजे तुम्हाला नावमेद करायचं. त्यांची पोरं सगळे आता परदेश येतात. आता प्रधानचीच मुलगी बोस्टनमध्ये फ्लेचर स्कूल ऑफ लॉ मध्ये प्रधानची मुलगी आणि बाकी सगळ्यांचीच मुलं आहेत. तेव्हा तुमच्या शिक्षणाची त्यांना काय काळजी आहे? त्यांनी कशाकरता काळजी करायला पाहिजे? आणि पुन्हा ज्यांनी स्वतंत्र चळवळीला विरोध केला, ज्यांनी आमच्या शिक्षणाला विरोध केला, ज्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी आमच्या बाबासाहेबांना विरोध केला, ज्यांनी आमच्या संविधानाला सारे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला दिलं आणि डिसेंबर म्हणजे 4 दिवसात यांनी संविधानावर टीका केली की हे संविधान आमचं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचा शत्रूच ओळखत नाही आणि तो शत्रू आहे आज RSS किंवा ब्राह्मणवाद. म्हणून म्हटलं की तुम्हाला दाखवायला हिंमत पाहिजे. मी बोललेलं दाखवा तुम्ही, की सांगा ठोकपणे आमच्या लोकांना की आमचा सगळ्या दुःखाचं मूळ RSS आहे, ब्राह्मणवाद आहे आणि त्यातून आम्हाला सुटका करायची असेल तर आम्ही आपसात, आता मी स्टेजवर बघितलं आपसात भांडतायत लोक. भांडू नका रे. अरे थोडासा त्याग करा. की त्या आमच्या आता जंतर मंतरवर मी 8 दिवस होतो. मी 12-13ला गेलो आणि आज काल रात्री आलो. तिथे किती मुलं किती आनंदाने कसे राहतात, कसे मार खातात, कसे मुलं उभ्या राहतात. मारा आमच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण आमच्या डोक्यात एक लाठी बसली तर आमचं 85 वर्षी आमचं कल्याणच झालं. पण मी ते बघत होतो मुलं आणि मला पोलिसांनी बाहेर काढलं. न मारता माझं कार्ड बघितलं, ID कार्ड बघितलं, फॉर्मर पेज बघून आणि त्यांनी मला बाहेर काढलं. पोलीस सगळीकडे माणुसकीचे असतातच, परंतु कोणी मारलं मुलांना याचा पण याचा आता तपास होणार आहे. कसा होणार आहे? कारण आम्ही बघितले की ज्यांना ड्रेस नाही, दाढी वाढलेले पोरं, मवाली पोरांना मारत होते. पोलिसांना दाढी वाढवची परवानगी आहे का? विचारा कोणाला. आणि म्हणजे काय झालं तर बाहेरचे पोरं आता नाही का बजरंग दल आणि हिंदू महासभा वगैरेचे पोरं आत्ता माझ्याकडे येत आहेत, हे करतायत. राहुल गांधीने हा विषय 2024 साली घेतला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी 2024 पासून ते म्हणतायत की अरे परीक्षा तुमच्या लुटलं जात आहे, तुम्ही जागो. पण राहुल गांधीला कुठल्याही मीडियाने
मी राहुल गांधीचं, मी काँग्रेसचा नाही, मी काँग्रेसचा समर्थक आहे. राहुल गांधीला आणि राहुल गांधीबरोबर मी चाललो 1,500 किलोमीटर. त्यामुळे मला राहुल गांधी गौतम बुद्धाच्या आणि महात्मा गांधीच्या मार्गाने जातात हे मला माहिती आहे. त्या राहुल गांधींनी हा विषय फार पूर्वी घेतला. फक्त राहुल गांधीला मान्यता द्यायची नाही म्हणून पुढचं जे राजकारण चाललं त्याच्यावर मी सध्या आता बोलत नाही. पण आपल्याला आता सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. आणि तशी गर्दी नाहीये, जी गर्दी व्हायला पाहिजे ती गर्दी झालेली नाही. प्रधानच्या राजीनाम्याने काही आमचं फायदा झालेला नाही. एक तो प्रेस्टीज पॉइंट होता तो झाला. प्रधान गेला तर ते फंडिस्ट नेऊन ठेवतो तिथे. कारण RSSच्या ताब्यात शिक्षण पाहिजे. RSSच्या ताब्यात शिक्षण जर ठेवायचं असेल तर पुन्हा कट्टर RSS वादी द्यायला पाहिजे. आणि त्यांचा आता कुणीतरी RSS वादी येईल, फंडिस्ट पण येईल, कुणी पण येईल. तेव्हा आपण सर्वांनी मोदीचाच राजीनामा मागितला पाहिजे. त्यांनी 12 वर्ष मोदीने गरिबांचा शत्रू म्हणून, शिक्षणाचा शत्रू म्हणून, या देशाचा शत्रू म्हणून मोदीने काम केलेलं आहे. त्याचे आता एवढे लांबसम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात तुम्हाला वेळ नाही, मला वेळ नाही. मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आता ही 12 वर्षानंतर वेळ आलेली आहे. ठरोमत रस्त्यावर या. देश आपल्या मालकीचा आहे. बाबासाहेबांनी आम्हाला मालक केलेलं आहे. आम्ही भारताचे लोक. हे सुरुवात करून आणि संविधानाने सुरुवात कशी करायची याच्यावर फार वाद झाले. कोणी म्हणे ओम नम शिवाय, ओम आदी होतात, कोणी म्हणे ओम गणेशाय नम. बाबासाहेबांनी मतदान घेऊन आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात केली. म्हणून आम्ही भारताचे लोक आज भारताचे मालक आहोत. मोदी शाह आमचे नोकर आहेत, ते काय आपले मालक नाही आहेत. हा थकतो तेव्हा माझी विनंती आता की सगळ्यांना जागा करा आणि सगळ्यांनी बाहेर या. सोडा काम धंदा, मरा 10-5 लोक. मी पण पहिलं मारायला तयार आहे. तुम्ही म्हणाल 85 वर्षी तुम्हाला काय झालं मारायला. आम्हाला अरे काही सडलेले, सगळं लाईफ सडलेले. जिथे ब्राह्मणवाद आहे तिथे तुम्ही सुखी राहू शकत नाही. जिथे RSS आहे तिथे तुम्ही सुखी राहू शकत नाही. आणि हे मी 1976 पासून सांगतो, आज नाही सांगत. तरी मी अजून जिवंत आहे. त्यांचं मग टार्गेट आहे. त्यांनी कोर्टात कन्फेशन दिलंय. कोळसे पाटील, गौरी लंकेश बरोबरच आमचं टार्गेट होतं. मी मरायला भीत नाही, कारण मला तुमचं भलं पाहिजे. मला देश जर तुम्हाला चांगला झालं बघायचं आहे. तुमच्या माध्यमातून त्या घराघरात बसलेल्या माझ्या माता, बहिणी, भगिनी, भाऊ यांना विनंती करतो, मुलाबाळासह रस्त्यावर या. मुलाबाळासह रस्त्यावर या. शत्रू कोण आहे वगैरे नंतर ठरवू आपण. तुम्ही मोदीला घालवल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. आणि मोदीचाच राजीनामा पाहिजे आणि तो होईल. फक्त तुम्ही सगळ्यांनी रस्त्यावर या. डबे घेऊन या, कसेही या, पण सगळे रस्त्यावर या. तरुणांनी तर आलंच पाहिजे. तरुणांनी आपल्या आईवडिलांना घेऊन रस्त्यावर आलं पाहिजे. जय भारत, जय संविधान.